गावामध्ये एक बॅनर बघितला की इथे बिबट्यापासून सावध. तर नमस्कार मंडळी, मी भास्कर वाघमारे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे खराखुरा ट्रॅकर. तर मित्रांनो, आज मी एक अशा गडावरती आलो आहे ज्या गडाचा इतिहास तर खूप मोठा आहे, पण तो इतिहास खूप लोकांना माहिती नाही किंवा माहीत आहे पण दिसून येत नाही. तर हाच एक असा गड मी आज सर करणार आहे. ज्या गडाला भेट देण्यासाठी माझी खूप मनापासून इच्छा होती. कधी बघितला आहे का असा गड? आणि हा गड मी पुन्हा एकदा कमी बजेटमध्ये करणार आहे, ट्राय करणार आहे, कमीत कमी खर्च व्हावा माझा. तर आज मी आलो आहे किल्ले कोरडू गडावर. तर मंडळी, माझ्या पाठी जो हा डोंगर दिसतो, हा पूर्ण पठार दिसतो, याला पार करून मला त्या बाजूला जायचं आहे. त्या बाजूला गड आहे. हा डोंगर पूर्ण पार करून अजून एक त्या वाटी अजून एक डोंगर आहे, तो सुद्धा पार करून मला जायचं आहे. तर वाट लांब आहे खूप, पण गड इझी आहे. म्हणजे आतापर्यंत मी 15-20 मिनटं ट्रॅकिंग केली, त्या गडाचा 20 ते 30% तर मी पार केला तेवढ्यातच, कारण ट्रॅकिंग एकदम इझी आहे या गडाला. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये भक्कमपणे उभा असलेल्या या गडाचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले असून हा गड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. व्ह्यू काय भारी भारी दिसतोय बा. आजूबाजूला सर्वत्र पर्वतरांगा आहेत, सर्व बाजूने डोंगर आहेत. तुम्हाला इकडे जायचं आहे वर. कोडूगडापर्यंत येण्यासाठी कुठलीही बस नाही, पण एक बस आहे जी बोरिवलीवरून उंबडीपर्यंत जाते. हीच बस मी माणगाववरनं 5 वाजता पकडली. बसचा टाईम टेबल तसा फिक्स नसतो, पण 5 वाजता मी या बसमध्ये चढलो आणि 6 वाजेपर्यंत जिते गावात पोहोचलो. तसे गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक उंबडी गावातून आणि एक जिते गावातून. खालून तशी मला ते वाट चढत पूर्ण असं जायचं होतं, तर मी इथून शॉर्टकट घेतला. प्रॉपर वाट करत आलो आहे. माझ्या कॅमेराचा लेन्स पण आपटला, वरती चेक करावं लागेल आता मला. सूर्य आता वरती पूर्णपणे आलेला आहे, सगळं तर ऊन झालं आहे, प्रकाश पडला सूर्याचा. आणि समोरच हा टोक दिसतो, हा सुळका दिसतो, हाच कोरडूगड आहे. लवकरात लवकर मला जायचं आहे या गडावर. सूर्य बघा काय मस्त दिसतोय. कोरडूगडाच्या पायथ्याला कोरडूपेठ असे एक गाव आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. त्या गावामध्ये मोजून 8 ते 10 घरेच आहे. ते गाव इतके सुंदर दिसते की सांगता येत नाही.
जस्ट आता कोरडूगडाच्या एकदम पायथ्याशी आलो आहे. इथे आहे, इथे गाय म्हशी दिसत आहेत, गाय दिसत आहेत. आणि इथे कोटाई देवीचं मंदिर आहे. ते कोरडूगड उर्फ विश्रामगड असं लिहिलं आहे. आणि ते काही वेरगळ पण आहे. आणि आता कोरडूगडाचे जे कातळकोरी पाहिले आहेत ना, ते स्टार्ट झालेत. माझ्या पाठी पूर्णपणे कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि दरवाजा आहे वरती. तो आता पुढे गेला मी तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला सांगतो काय, हा जो डोंगर दिसतो ना, या डोंगराच्या पलीकडून पूर्ण ट्रॅकिंग करत आलो आहे. म्हणजे खूप लांबचा 7 ते 8 किलोमीटरचा ट्रॅक आहे हा. थकवा आहे फक्त जो चढ भाग आहे तिकडेच लागतो, बाकी पूर्ण इझी क्लाइंब आहे. काही भटकण्यासारखे चान्सेस नाहीत. प्रॉपर ट्रेल आहेत. म्हणजे तुम्ही येत असाल तर तुम्हाला जागोजागी तुम्हाला समजेल. या कातळकोरी पायऱ्या कोरडूगड उर्फ विश्रामगड असं इथे दिले. आणि हा दरवाजा होऊ शकता. ते मला हनुमंतरायाची एक मस्त दगडात कोरलेली अशी मूर्ती दिसली आहे. तुम्ही बघू शकता ही मूर्ती दगडात कोरलेली पूर्ण एकदम सुंदर आणि एकदम कोरीव मूर्ती आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो. ही बा पूर्णपणे दगडात अशी कोरलेली आहे. तर आता हे बघून तर माझं एक विश्वास बसत नाही की नैसर्गिक गुहा आहे. म्हणजे वारं पाणी लागून लागून ही गुहा पूर्ण तयार झालेली आहे. इथं पाण्याचं टाकं होतं मे बी जे सुकलं आहे. हे बघा, जायलाच भीती वाटते त्या गावात. नैसर्गिक गुहा पडलं तर हे वरतून किती खोल गेली बघा ना गुहा. म्हणजे दगड झिजून झिजून तुटून तुटून ही पूर्ण गुहाच झाली आहे. एक दिवस असा येईल की बोलू वाटत नाही. इथे लिहिले नैसर्गिक गुहा लांबपर्यंत आहे. इथे तर खूपच खोल गेली आहे. मला तर भीती वाटायला लागली मला. पुढे जायचं नाही असं झालं मला. गडाचं मला वाटतं पूर्ण राऊंड मारायचं आपल्याला. हा काटे गुहा बघा किती खोल आहे. शाळेला इकडे कोण असेल तरी माहिती पडणार नाही. भीती तर आहेच. तर इथे तर एक बुरुज लागलेला आहे. या बुरुजाचं नाव मला नाही माहिती, पण हा उत्तर बुरुज असू शकतो. बुरुज फक्त लिहिलं इकडे. उन्हामुळे तो पूर्ण कलर फेड झाला आहे. इथे बघा, हा पाठचा भाग आहे कोरडूगडाचा. पुढून मी इथून आलो समोरून. इथे हा पूर्ण पाठचा भाग आहे गडाचा. आणि हा बुरुज काय सुंदर आहे. वरती चढू नको, आधीच अवस्था ठीक नाही आहे.
कसला दिसतंय यार, बापरे. तर वरती जाऊन येतो. हा, हेच तरी नैसर्गिक फ्रेम जी खूप व्हायरल पण झाली होती मध्येच, पण कोणाला ठाऊक नाही की नेमकी आहे कुठे. काय सुंदर दिसते बघा, हे नैसर्गिक तयार झालेले. वरतून या 2 दगडांमध्ये तो वरचा दगड पडलाय आणि फ्रेम पण काय मस्त निर्माण झाली. आता इथे काहीतरी व्हिडिओ आणि फोटो काढूच निघूत. आता मी या जो नेडा आहे ना, हा या नेडाच्या इकडे होतो. मला वाटलं इकडून वाट असेल पण नाही, तर मी असं फिरून इथे पण आलो पण इथून पण वाट नाही. तर त्यामुळे मला पूर्ण असं राऊंड मारून परत इथे यावं लागलं. तर इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि हा सुळका दिसतो पूर्ण वरती, तो नेडा दिसतो आणि आजूबाजूचा हा परिसर मस्त दिसतो एकदम. आता ऊन खूप डोक्यावर येत चाललं आहे. आता 10 वाजत आलेत. तर मी आता थोडं नाश्ता वगैरे खाऊन पिऊन गड उतरायला घेतो. माझा गड आता पूर्णपणे झालेला आहे. तर गड उतरायला घेतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो. मला काही करून लवकरात लवकर पोचायचं आहे माणगावला. 3च्या अगोदर तर पोचायचंच आहे. आता मला रिटर्न जाण्यासाठी मार्ग काय आहे माझ्याकडे ते बघावं लागेल. काय साधन उपलब्ध आहे माझ्याकडे. बसचा आता पत्ता मला वाटत नाही भेटेल. बघू, तुम्हाला सांगतो मी कसं जायचं कसं यायचं ते. तर मंडळी, पूर्ण गड उतरून झालेला आहे. आता मी परत चिते गावात चाललो आहे. पूर्णपणे गड उतरला. आता प्रॉपर एक वाट लागली आहे. आता मी 7 वाजता गड चढायला घेतला होता. आता वाजता आहेत 11. तर टोटल मी खूप लवकर गड चढलो आणि उतरलो. पण वर गडावरती बघण्यासारखं फक्त 3-4 असे आकर्षक ठिकाणं आहेत, जे तुम्ही जर कोडूगडावर येत असाल तर नक्की बघा. त्यानंतर जे कोडूपेठ जे गाव आहे कोडूगडाचा पायथ्याला, ते गावही खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा ते गावही पूर्ण फिरा. तुम्हाला वाटेल की लोक इतक्यावरती कसे राहतात कसे नाही, तुम्हाला समजेल एकंदरी. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या ट्रॅकर्स मंडळीला, ट्रॅकरचे जे ग्रुप आहेत त्यांना शेअर करा. बस एवढंच. चला भेटू नंतर. जय शिवराय, जय शंभूराज, बाय, टाटा.